मित्र वर्तमान काळामध्ये जो चांगला खेळ करेल त्याच्याच नावाचा डंका मात्र वाजला जातोय. खेळाला सुरुवात होते. गेम ऑन. पहिला चेंडू फेकतोय. पहिल्या चेंडूला आपण पाहतोय दिशा दिली गेली आहे ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला होता परंतु एका धावेवरती समाधान. क्या बात आहे. नारायण सर आहे त्या ठिकाणी अतिशय स्फूर्ती आणि एक चांगला खेळाडू पाहू शकता आपण. फेकी केली गेली. एकच धावेचा या ठिकाणी अवसर. एका धावेने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केले जाते मनीष यांच्या माध्यमातून. डॅनी क्या बात आहे. एक चांगला फलंदाज आहे. नेहमीच संघासाठी एक चांगला योगदान देत असतोय. समोर टीम अतिशय बलाढ्य आहे. पाहूया नानाजी गोंदली आपण पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण हंगामासाठी षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी एक आकर्षक टी शर्ट दिला जातोय. आपण पाहिलं तर संपूर्ण सीझन साठी मागच्या हंगामासाठी 501 रुपयाचं पारितोषिक होतं. चौकार षटकार आणि विकेट साठी या हंगामासाठी टी शर्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूची फेकी झाली. एक धाव धावफलकावरती जमा झाली. आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन माजी सरपंच चषक 2025 पाहायला मिळतंय. या चषकामध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग खेळाडू मान्यवर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आपण चला लगेच खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया प्लीज. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला आहे. पाहूया यावेळेस नारायण सर चुकी करतायत. बॅकअप केल्याच जातंय शरद यांच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेने धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचते. कालिका माता खारबाव या संघाची फलंदाजी आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये आपण पाहिले तर खूप चांगले योगदान पिसे संघाच्या माध्यमातून राहिलं. 36 धावांचं आव्हान होतं परंतु कंप्लीट करू दिलं नाहीत. पुढील चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे. मिस टाइम झालेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सुभाष मात्र जेच करता आलं नाहीये. चेंडू धरतीला दान झाल्याने धावसंख्या आपण पाहतोय 1 कंप्लीट केली जाते. यस सन्माननीय गंगारामजी तिसकर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. तुम्ही जर विकेट हॅट्रिक 6 आणि चौकार जरी मारला तरी तुमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 मारा किंवा चौकार मारा पण दोन्ही लगातार लावायला लागतील तेव्हा तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. पुढील चेंडू यावेळेस मिस टाइम झालेला आहे. इथेही जीवनदान दिलं जातंय. जीवनदान मिळलं जातंय. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकता 1 धाव घेतली जाते. एका धावेने 5 या अंकावरती धाव फलक लागलं जाते. सन्मान्य गंगाराम तिसकर साहेबांच्या माध्यमातून षटकार नंतर चौकार मारा किंवा चौकार नंतर षटकार मारा तुमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चेंडू मध्ये कशीही करा तुम्ही 10 धावा बनवा. नो बॉल वरती षटकार मारा 7 घ्या आणि धावून 3 पूर्ण करा तरी 200 रुपये देण्यात येतील. नाना गोंदली पुन्हा एकदा तयार होते. मोठा फटका लागू देत नाहीयेत. धावांवरती अंकुश रोख लावली गेली आहे. दुपारच्या 17 नंतर आपण सलग हा 4था दिवस आहे. धावा बनल्या जात आहेत परंतु या ठिकाणी मित्र म्हणेन एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळत आहेत. कासनेगावचे उपसरपंच आहेत विद्यमान. पाहूया या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती स्लोअरचा मारा केला होता. परफेक्ट कनेक्शन केला जातोय. प्रॉपर टायमिंग साधला जातोय. चेंडू हवाई सफर करतोय सीमा पार. षटकार चौकार षटकारामधून 1 षटकार आलेला. आता लगेच चौकार लावायला लागेला कंटिन्यू मग 200 रुपये सन्माननीय गंगाराम तिसकर साहेबांच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर चेंडू कमजोर हाताळला होता कारण पडल्यानंतर आपण पाहिलं तर बरोबर टायमिंग साधता आलं. स्लोअरचा मारा ठेवला होता. लाईन बरोबर रीड केली आणि परिणाम स्वरूप आपण पाहिलं तर चेंडू मात्र सीमा पार पाहायला मिळाला षटकाराच्या रूपाने. पुन्हा एकदा पाहूया. डॅनी बोलला तर एक चांगला विध्वंसक आणि स्फोटक फलंदाज आहे. नेहमी त्यांच्या बॅट मधून भरपूर धावा बनल्या जात आहेत. या अंगामध्ये कमी क्रिकेट खेळलेला आहे पण जेव्हा जेव्हा खेळलं आहे तेव्हा तेव्हा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गोंदली टर्न होतंय.
यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरतून वड शॉट, हा चेंडूही थांबत नाहीये, जातो सीमा पार. षटकारानंतर चौकार. सन्माननीय गंगाराम तिसकर साहेबांच्या माध्यमातून लावलं होतं 200 रुपयाचं पारितोषिक, ते त्यांना मात्र पटकावताना पाहायला मिळतंय. पाणी द्या, पाणी द्या. षटकार चौकार या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या आता मात्र चांगली फ्रेम मध्ये दिसते. जे चौकार आणि षटकाराची रांगोळी उठून दिसते 15 या अंकावरती. आपण पाहिलं तर सुरुवात ज्यावेळेस तुमची चांगली होते, येणारा काल तुमच्यासाठी चांगला असतो असं नेहमी म्हटलं जातं. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ असला तरी एक अनुमान जरूर लावता येईल की एक चांगला स्कोर मैदानावरती सजवताना पाहायला मिळते. अजून कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. मनीष आणि मनोज ही जोडी अजून सलामत पाहायला मिळते. अजून किशोर आहे, किशोरकडे सुद्धा चांगला स्किल आहे, मोठे फटकेबाजी आहे. या मंडळाचे सचिव प्रदीपजी जोशी यांना सुद्धा आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. राहुल हलके. हंगामाला सुरुवात झाली तेव्हा कुठेतरी त्यांचा फॉर्म पाहायला मिळत होता, परंतु आता मात्र कुठेतरी फॉर्म मध्ये झुजत आहेत, झगडत आहेत. पाहूया या ठिकाणी प्रस्थापित करतील का. आपल्या विभागामध्ये एक चांगली नामांकित स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्या कामाचा आणि या गोलंदाजीचा चांगला प्रयोग करतील का, हे पाहण्यासारखं राहील. मनीष, डॉक्टर मनीष आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला. पहिल्या चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळतंय. पंच निश्चित आमच्याकडे बोलतील, काय इशारे देतात पाहूया. समांतर हात करून पाहतोय, अवंतर धावेची खून केली जाते. पहिल्या चेंडू स्क्वेअर मारा वाईटच्या स्वरूपात, एक धाव अजून अकाउंट मध्ये जमा होते. 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. मेहनत करावी लागेल, सराव करावा लागेल, तेव्हा कुठेतरी आपण पाहू शकता की चांगली गोलंदाजी होऊ शकते. मेहनत आणि सरावाशिवाय क्रिकेटचा खेळ अपुरा मानला जातोय. यावेळेस फुल टॉस होता, फुल टोल वसूल करता आलं नाहीये. कव्हरच्या रिजनला चेंडू खेळून काढलेला आहे, चेंडूला उचललाय जरूर, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. तिसऱ्या धावीचा आगाज प्रयत्न, परंतु दोघांनी सावरलंय, मना केलेला आहे, नाकारलेला आहे. आपापल्या घरामध्ये सुखरूप 2 धावा जुळतायत अकाउंट मध्ये. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 18 धावा. षटक क्रमांक दुसरं शरद हलके यांच्या माध्यमातून फेकलं जात आहे. निश्चितच आपण पाहिलं तर भगवानजी भोईर सुद्धा दिसत नाहीत, जेजुरीला गेले आहेत देवदर्शनासाठी. पुढील चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते, टर्न होते. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल्स होते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु रनिंग इथेही चांगली पाहायला मिळते. क्या बात आहे, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. जर मोठा फटका येत नसेल तर क्रिकेटचा जीव की प्राण ज्याला म्हटलं जातंय, सिंगल डबल तो खेळ करणं गरजेचं आहे. मध्येच एखादा कमजोर चेंडू जर मिळाला त्याच्यावरती मोठा फटका येतोय, परंतु चांगल्या चेंडूचा सन्मान करणं ही तुम्हाला आलं पाहिजे आणि खराब चेंडूवरती त्याचा समाचारही घेता आला पाहिजे. 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या 20 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. राहुल पुन्हा एकदा तयार होतोय. आता मात्र प्रॉपर टायमिंग झाला नाहीये, मिस टाइम फटका आहे, सेफ लँडिंग होते. इथे 2 धावा होतील यात मात्र काही शंका नाहीये. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये रनिंग पाहायला मिळते, अंदाज बांधला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. एका स्पर्धेमध्ये 2 वेळा पराजय स्वीकारणारा एक मानकरी ठरतोय, एक रेकॉर्ड बनला जातोय. आयोजक संघ नानकर. पहिले चालायचं डमी म्हणून, मग एकाच स्पर्धेमध्ये 3-4 वेळा हरायचं, परंतु आता मात्र तशी संधी दिली जात नाही, होत नाहीये. यावेळेस उडवला आहे, पाहूया हवेमध्ये आहे, लांबी गाठेल का नाहीये. अचूकरित्या झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात.
यस, चांगलं जेल जेवण याने कलेक्ट केलं. तर चला, जेवण तयार आहे, पात्र तयार आहेत. ज्यांना ज्यांना भूक लागली असेल त्याने त्याने या पटापट जेवण करून घ्या. इथे जमलेले खेळाडू असतील, प्रेक्षक वर्ग असेल, मान्यवर असेल, सर्वांसाठी रोजच्या जेवणाची सोय केलेली आहे. यस, आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठाच्या मागे जेवणाची सोय केलेली आहे. खेळाडू कक्षा पाठीमागे, तर आपण जा आणि आपण तिथं जेवण करून घ्या. चांगली सोय जेवणाची आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय दत्तात्रय सुतार, त्याचबरोबर बंधू गणगावकर यांच्या माध्यमातून शुद्ध शाकाहारीची उत्तम सोय पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय आपण 23 अंकावरती जाऊन पोहोचते. जेवणाची चांगली सोय केलेली आहे आणि आमच्या आचार्य जामभारी चंद्रकांत जाधव आणि सरदार जाधव यांच्या माध्यमातून स्वयंपाक केला गेला आहे. आम्ही कॉम्बॉक्स मध्ये आहोत, परंतु सुगंध मात्र चांगला झालेला आहे. असं वाटतं कधी इनिंग समाप्त होते ना आम्ही जाऊन ताव मारतोय. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला खेचलेला आहे. पाहूया, एक धाव कंप्लीट इथे केली जाते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळेल का, परंतु नाही आहे. एकच धाव. 24 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. दुसरं षटक या ठिकाणी कंप्लीट होतंय. या षटकामध्ये मित्रमंडळी कुठेतरी कमी धावा पाहायला मिळाल्या. 9 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या. विकेट बाद झाला आपण पाहिलं तर मनीष काही खास करता आलं नाहीये. सिंगल डबलचा खेळ त्यांच्या माध्यमातून, मोठे बाउंड्री जे आहे ते डॅनी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. षटकार आणि चौकार त्यांच्यासाठी पारितोषिक होतं 200 रुपयांचं गंगाराम तिसकर साहेबांच्या माध्यमातून, आणि ते पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी जमा आहे. गंगाराम तिसकर साहेबांच्या माध्यमातून अजून काही पुढची अनाउन्समेंट अजून आलेली नाहीये. कालिका माता कालवार आणि जय हनुमान सारेंगाव दोन्ही टीमला विनंती आहे की संघनायक टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. जो संघ उशिरा येईल त्याला पॅनलाइज केले जाईल याची नोंद घ्यायची आहे. कारण मित्र, आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. कमिटी खूप चांगली आहे, ती आपल्यासाठी थांबू शकते, नो डाऊट, बट टायमिंग टायमिंग वेळ आपल्यासाठी थांबू शकत नाहीये, याची नोंद घ्यायची आहे. क्या बात आहे, अतिशय जिद्दी गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्क वरती सुभाष सुभाष भोईर. क्या बात आहे. आज मनाशी बाळगलेलं स्वप्न होतं की नाणेफेक मीच करीन, आणि आपण पाहिलं तर एक मॅच अगोदर येऊन बसले होते. संघनायक कसा असावा, तर सुभाष भोईर सारखा असावा. वेळेवरती उपस्थिती दाखवायची आहे. टीम येईल नाही येईल, परत मी पोचेन ही संकल्पना मनामध्ये असावी संघनायकाच्या. योद्धा जर पुढे असेल तर त्यांची सेना मात्र त्यांच्या मागे मागे येतेच, नो डाऊट. तर चला, दोन्ही संघाचे संघनायक आपणही बसायचं आहे येऊन. दोन्ही संघ जर उशिरा आले तर तो सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. एखादा संघ उशिरा येईल तर त्याला पॅनलाइज केलं जाईल. नाणेफेकीला जर उशीर झाला तर 2 रनांची मॅच संपून, जर उपस्थित झाले नाही तर अजून 2 रनांची. पुढील चेंडू सुभाष टर्न होतय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय आणि मिस टाइम फटका. क्या बात आहे, नारायण सरांची काय ऍक्शन पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज नाव काय? संदेश. संदेश
पुढील चेंडू पाहूया. सुभाष भोईर टर्न होतोय. पुन्हा एकदा उडवलेला आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. इथेही बॅक टू बॅक दुसरा फलंदाज जेलच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले. तिसरी ही कंप्लीट केली जाईल का या थोड्याच वेळात आपल्याकडे पोहोचलं जाईल, कारण हॅट्रिक चेंडू घेऊन येतोय आणि हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी संजय हा फलंदाज तयार होतोय. क्या बात आहे. सकाळी चर्चा झाली सुभाष यांच्याकडे, माझ्याकडे असे असे चेंडू आहेत की किती मोठा फलंदाज असला तरी मी त्याला थांबवू शकतोय. आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. खेळताना काय घडेल, क्रिकेटचा खेळ आहे, सांगू शकत नाही, परंतु आत्मविश्वास असणं खूप मोलाचं आहे. यावेळेस उडावला आहे. पाहूया हवेमध्ये शरद जातोय त्याच्या खाली. यस, या स्पर्धेची तिसरी हॅट्रिक सुभाष भोईर हा गोलंदाज कंप्लीट करतोय. क्या बात आहे. बॅट्समन नेम संदीप. पनामा कॅप संदीप येतोय फलंदाजीसाठी. पाहूया अडचणीत आहे संघ. अजून एकदा उडवलेला आहे. पाहूया या ठिकाणी काय करते नारायण सर. वडक कॅच. क्या बात आहे. सेलिब्रेशन पहा तुम्ही. खेळ क्रिकेटचा अंदाज मात्र कबड्डीचा. क्या बात आहे. बॅक टू बॅक 4 विकेट या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. हा कारनामा आपण 2018 साली सुद्धा पाहिला होता. बिनार संघाचा खेळाडू प्रभाकर भोईर यांनी सुद्धा आपण पाहिले तर बॅक टू बॅक 4 विकेट घेतले होते आणि या ठिकाणी त्या कारनामाचा आपण बरोबरी करताना पाहायला मिळतंय. सुभाष भोईर. सुभाष भोईर एक ताकदवार गोलंदाज आहे. मनोज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज जातोय. जितू. यस, फलंदाज गेला, नाव सांगा जरा. जितू. पाहूया काय करतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय लाईन चुकली जाते. व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 4 विकेट या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगली ओव्हर हाताळण्याचा मानकरी ठरतो. या ठिकाणी आपण पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 विकेट विक्रम या अगोदर 2 गोलंदाजांनी केला आहे आणि या ठिकाणी मात्र हा तिसरा गोलंदाज आहे तो बॅक टू बॅक 4 विकेट घेतोय. पुढील चेंडू पाहूया. क्या बात आहे. क्या बात आहे. बुंद्यान मारा पाहायला मिळतोय. पूर्णपणे 4 झालेला आहे. सुभाष भोईर या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती चांगली कामगिरी करतोय. निर्धावचे होते सांगता 1 धाव खर्च केले गेले आणि 4 गडी बाद केलेले आहेत. पूर्णपणे बॅकफुटवर ढकलून दिलेले कालिका माता खारबाव या संघास एक काल होता, वेल होता. या संघाची दहशत होती. लॉट मध्ये नाव असल्यानंतर कित्येक संघ खेळायला येत नव्हते, परंतु आज या ठिकाणी आपण पाहतोय की परिस्थिती गंभीर कासने संघासमोर.
इथेही आपण पाहतोय स्क्वेअर मारा पाहायला मिळते, बॅट मधून रन बनत नाहीत। या ठिकाणी व्हाईट बॉल हाताला जातोय सुभाष यांच्या माध्यमातून। सुभाष गोलंदाज चांगला आहे, परंतु कधी कधी नियंत्रण नसते, गुस्सेला आहे, रागीट आहे, लाईन लेथ कधी कधी भरकली जाते, संयम नाहीये, संयम ठेवावा लागते क्रिकेटमध्ये। पुढे चेंडू पाहूया, पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, क्या बात आहे, अजून एक फलंदाज बाद होते। 5 फलंदाज एकाच ओव्हर मध्ये बाद करण्याचा भीम पराक्रम या ठिकाणी आपण पाहतोय सुभाष भोईर यांच्या माध्यमातून। 2 धावा खर्च केल्या, 5 गडी बाद केले आणि त्याही अवंतर धावेने। मला वाटते ती काहीतरी हे असावी, आमिष असावी, जसा मोठा मासा गलाला लागायचा त्यावेळेस आपण आमिष दाखवतोय, तशी वाईटची आमिष असावी। नाना गोंडलेंना विनंती असेल की आपण 2 टी शर्ट त्यांना द्यावा। क्या बात आहे, आज खरोखरच आपण पाहिलं जेव्हा बॅक टू बॅक 4 विकेट घेतले जातात ना, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला डबल हॅट्रिक म्हटलं जातंय आणि आज या ठिकाणी ती कामगिरी करताना पाहायला मिळेल सुभाष भोईर। नानाजी गोंडले यांच्या माध्यमातून हॅट्रिक कंप्लीट करील त्यासाठी टी शर्ट आहे आणि त्यांचे आपण मेवणे पाहू शकता सुभाष भोईर, क्या बात आहे, खुश असतील नानाजी गोंडली 2 टी शर्ट त्यांना मिळाल्यानंतर। परंतु आपण पाहिलं तर जेव्हा तुम्ही 6 विकेट घ्याल बॅक टू बॅक तेव्हाच दिल्या जातील 2 टी शर्ट। नानू ह्या वेळेसही आपण पाहू शकता अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळते। प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट असं नेहमी म्हटलं जातं, परंतु इथं प्रॅक्टिस कारभार संघाची कमी असावी, कारण किशोर एक मोठा फलंदाज आहे, बजरंगी ही त्याच ताकदी तोला मोलाचा आहे। पाहूया नानू पुन्हा एकदा तयार होतोय, आता मात्र उडवलाय, प्रॉपर टायमिंग साधलं जाईल का, लांबी गाठता आली नाहीये। या ठिकाणी अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात होते बाद, किशोर। जर पाहिले तर रामदास शेळके यांनी आपण पाहिलं 2 कॅच घेतल्या विदाउट प्रॅक्टिसने। आपण पाहिले तर मोटरमॅन आहेत आणि त्या कारणास्तव आपण पाहिले तर त्यांना वेळ कमी मिळतं प्रॅक्टिसला, परंतु एक चांगला चेंडूवरती नजर त्यांची पाहायला मिळते। विदाउट प्रॅक्टिस या 2 कॅच पटकावलेल्या आहेत। टी शर्ट वाटत असतील तर आपल्याला 60 मिळतील, प्रॅक्टिसला 8 आणि खेळाला 8 मिळतील। 8 दिवस अगोदर असा मैदान भरला जातं की जणू काय गावची जत्राच भरले, जसा वितरण केला जाईल तसं तसं हळू हळू गलतायत। पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, चांगला फटका खेळला गेला आहे या ठिकाणी पाहू शकता आपण। धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 27,
8 गडी बाद झालेले आहेत. म्हणजे किती संघर्ष आणि जिद्द चिकाटीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागते. एक एक धावेसाठी झगडावं लागते, झुजावं लागते. कारण आतापर्यंत 8 फलंदाज बाद झाले आणि फक्त 27 धावा धापलकावरती. कित्येक फलंदाजांना मात्र भोपलाय फोडता आलं नाहीये. यावेळेस पाहतोय आपण ऑन साइडला गॅप मध्ये हा फटका चांगला आहे, परंतु अचानक फ्रेम मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शरद त्या ठिकाणी पाहतोय आपण. हाताला अजून चेंडू लागत नाहीये. वाचतील तेवढ्या वाचतील, संघासाठी कारगर ठरतील. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 1 धाव वाचवली गेली. खूप परिश्रम केले गेले त्या ठिकाणी. 3 धाव्यांनी 30 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं आहे. गोलंदाजी खूप चांगली आहे खारबाव संघाची. इथून या धावा डिपेंड करण्याची क्षमता ताकद आहे. परंतु काय जवाब प्रदर्शन अमरस्फोट कासने संघाने केलं. खास करून आपण पाहतोय सुभाष भोईर. काय गोलंदाजी हाताळली. जणू काय फलंदाजीच्या डोल्यावरती पट्टीच बांधून ठेवली होती. यावेळेस कव्हरच्या रिझनला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. 1 धाव घेतली. इथं मात्र तालमेल पाहायला मिळालं नव्हतं, परंतु कुठल्या प्रकारचा धोका नाही आहे. दोन्ही फलंदाज सुखरूप आपल्या घरामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 31 या अंकावरती. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवट बॉल. काय फटका खेळला होता. आपण पाहिलं तर अंतिम क्षणामध्ये चेक केला गेला. शेवटचा चेंडू होता आणि निर्धावच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला गेलं. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्येही पाहायला मिळालं. धावसंख्या पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 या अंकावरती लागली गेली आहे. 32 धावांचं आव्हान पाहायला मिळेल. तर चला दोन टीम प्लीज विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. कालवार आणि सारंगाव दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. पाहूया या 32 धावा बनल्या जातील की थांबले जातील. या ऐकूया दुपारच्या सत्रामध्ये कालीराम केनीसर यांच्या आवाजाने. हॅलो. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आई गावदेवी स्पोर्ट नानकर आयोजित माजी सरपंच चषक 2025 या स्पर्धेच्या आज आपण 4थ्या दिवसामध्ये आहोत आणि पहिल्या फेरीचा शेवटचा सामना इथे खेळवला जाईल. कालिका माता कालवार आणि जय हनुमान सारंगाव दोन्ही संघनायक. आपण याची रिपोर्टिंग करा अल्पेश गायकवाड यांच्याकडे. या स्पर्धेची प्रवेश फी 3,500 रुपये जमा करा आणि त्यानंतर आपण नाणेफेकीसाठी
नाणेफेकी कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. सुनीलदादा पाटील सारंगावचे उद्योजक उद्योगपती आणि माजी सरपंच आणि आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. दादा आपण मान्यवर कक्षामध्ये या. सुनीलदादा पाटील जनमन सारंगाव संघाची रिपोर्टिंग झालेली आहे. चला प्रकाशदादा म्हात्रे, उमेश पाटील जरा फास्ट या ना मित्रांनो. या सामन्याची पहिली इनिंग सुरू झाली तेव्हापासून आम्ही तुम्हाला आवाज देतोय. आता सेकंड इनिंग देखील सुरू झालेली आहे. नाणेफेकी इनिंग ब्रेकमध्ये करणं बंधनकारक आहे. आजच्या दिवसातून देखील सर्व 8चे 8 संघ इथे उपस्थित झालेत. सर्वांचं विशेष स्वागत आणि आभार व्यक्त करूया आपण. क्या बात आहे. आपले मोठे कोब्रा दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला जॉईन झालेत. आपलं स्वागत आहे. विश्वनाथजी जाधव यांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक आपल्याला नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. मान्यवरांच्या हातामध्ये नाणं द्या. सदानंदजी कोणकर या. सदानंदजी कोणकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. चला संघनायक पाठवा. हिम्मत पाटील, लहू पाटील, संघनायक पाठवा आपण. चला संघनायक म्हणून या. सदानंदजी कोणकर उद्योगपती यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. चला दोन्ही संघनायक प्रकाश दादा आणि हिम्मत पाटील. चला मुकेश पाटील SK कंस्ट्रक्शनचे प्रोपायडर आहेत. नाणेफेकी उडवली जाईल. एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट नानकर आणि दुसऱ्या बाजूला सरपंच चषक असं नाण्याची बाजू आहे. आई गावदेवी 40+ नानकर आणि माजी सरपंच. आई गावदेवी आणि माजी सरपंच असा आवाज द्यायचा आहे. कोण आवाज देतोय? चला नाणेफेकी उडवली जाते. नाणेफेकी कुठल्या संघाच्या बाजूने लागले? कालवार. त्यांना कोल्ड्रिंक द्या जी आपल्याला नवनाथ सुतार यांनी स्पॉन्सर केली आहे. टॉच विन संघनायकास ही नाणेफेकी जिंकल्यामुळे त्यांना कोल्ड्रिंक दिली जाते. धन्यवाद. निर्णय कलवा कालवार संघ निर्णय क्षेत्ररक्षण. धन्यवाद. गोलंदाजी स्वीकारलेली आहे. गोलंदाज मनोज डॅनी. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर इथे सुरुवात चांगली करताना मनोज केस कालिका माता खारबाव आणि कालिका माता कालवार. आज दोन्ही संघ एकाच पंचक्रोशीतून हे संघ खेळायला आलेत. बघूया नानू सुतारनं हा चेंडू शॉर्ट लेग रिजन मध्ये खेळून काढलाय. अगदी एक पहिली सिंगल धाव नानूच्या बॅट मधून. दिनेश पाटील आमचे भाऊ पाटील सरांचे बंधू अगदी स्विरलेग पंचांच्या बाजूला आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. 2 चेंडूमध्ये आली एक. बनवायचे आहेत 24 चेंडूमध्ये 32 म्हणजे 8ची सरासरी आहे. बघा जेवण तयार आहे. ज्या खेळाडूंना जेवण करायचं आहे त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला जाऊन अगदी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. दत्तात्रय रामचंद्र सुतार आणि धनगाव सुतार यांच्या माध्यमातून हे जेवणाचं आज इथे व्यवस्था झालेली आहे. इथे फलंदाज नानू सुतार. बॅट कट. पहिली विकेट अगदी लवकर बाद केलेली आहे. 4 चेंडूमध्ये 2 वर 1 अशी स्थिती आहे. नक्कीच मनोज डॅनी यांना
षटकार आणि चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झालाय. गंगारामजी तिसकर यांच्याकडून पारितोषिक आहे. मनोज भाऊ आपलं पारितोषिक आपण मॅच संपल्यानंतर घेऊन जा. 200 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. नवीन फलंदाज आलेत नारायण पाटील. बघा जेवण ज्या खेळाडूंना प्रेक्षकांना जेवण करायचंय त्यांनी जेवण करून घ्या. स्टेजच्या उजव्या बाजूला जेवणाची उत्तम सोय आहे. आज संकष्टी चतुर्थी आणि शुद्ध शाकाहारी चांगली भोजनाची व्यवस्था दत्तात्रय सुतार व त्यांचे बंधू धनगाव सुतार यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये केलेली आहे. हा चेंडू अगदी शॉर्ट मिड विकेटला जातोय. बघूया संदेश पाटील आणि प्रदीप जोशी चेंडूच्या समोर होते. फक्त मिळेले एक धाव. एका धावीने संघाची टोटल 5 चेंडूमध्ये 3. अतिशय चांगली स्पर्धा आणि आमचे दोन्ही कोबराभाई इथे स्पर्धेचा चांगला आनंद घेत आहेत. गेले 4 दिवस या स्पर्धेमध्ये चांगला रंग त्यांनी भरलाय. हा फटका बघूया चाललाय डीप मिड विकेट रिझनला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. नक्कीच रामदास शेलके एक भारतीय रेल्वेमध्ये मोटरमॅन आहेत आणि अमरस्फोट कासने संघाकडून सलामीला येऊन फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हर धावा बनलेत 1 बाद 5. 5 धावा बनल्यात 32चं लक्ष आहे. नक्कीच कारभाव संघाची ताकद भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये पाहिलेली आहे. खूप मोठा दादा संघ म्हणून या संघाची ओळख. मात्र सध्या चालू सीझन मध्ये या संघाची कामगिरी थोडीशी निराशजनक झालेली आहे. बघूया दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज संदीप आलेत का? किशोर भाऊ संदीप यास बघूया. संदीप आज फलंदाजी करताना डॉक्टर मनीष फक्त 8 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर मनोज डॅनीनं 14 धावांचं योगदान दिलं. किशोर 1, संदेश 0, संजय 0, गणेश 1 आणि नरेश कारभारी 3. आज अगदी या सामन्यातून विकेट हॅट्रिक देखील सुभाष भोईरनं या स्पर्धेची 3री विकेट हॅट्रिक आपल्या नावावर कोरली. नक्कीच तब्बल 1 ओव्हरमध्ये 5 हा पराक्रम याआधी आपल्या सिनियर 40+ संघटनेमध्ये झालेला आहे. जॉली कामतगरचे दिलीप फौजदार सलग 5 विकेट घेतले होते. तर दिवस संघाचा कृष्णा मडवी यांनी दमन चषकामध्ये सलग 5 चेंडूमध्ये 5 विकेट गावदेवी ओली संघासमोर घेतले होते. आणि 6व्या चेंडूवर त्यांच्याच हातून झेल ड्रॉप झाला होता. म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याची संधी कृष्णा मडवीला चालून आली होती. इथे बघूया चेंडू चाललाय काउकॉर्नर रिजनला. एका टप्प्यानं चेंडूनं सीमारेषा ओलांडलेली आहे. नारायण पाटील सरांच्या बॅट मधून हा पहिला चौकार आलाय. आमचे जॉली डीजे यांना देखील आपण सलाम करूया. काय आपल्या महाराजांची धून वाजवली. 19 फेब्रुवारी रोजी महाराजांची जयंती आपल्याला उत्साहाने आणि टाटामाटात साजरी करायची आहे. नक्कीच अगदी महाराष्ट्राचे नव्हे तर उभ्या हिंदुस्थानचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी आपण साजरी करणार आहोत. आणि महाराजांची जयंती रोज जरी साजरी केली तरी त्याच्यात कमीपणा नाहीये. नक्कीच
अगदी शिवाजी महाराजांचं ते नाव आणि तो पोवाडा जरी आपण ऐकला तर अंगातलं रक्त सलसलतंय. काय महाराजांचे ते भगवंतानी दिलेली एक आपल्या तुम्हा महाराष्ट्राच्या भूमातीमध्ये देण होती. ईश्वररूपी महाराज आपले होऊन गेलेत आणि त्यांच्याच मुले आपण आज हा क्रिकेट आणि मंदिरामधलं मंदिरावरचं कलश पाहतोय. 2 धावा आलेत. 2 धावीनं संघाची टोटल 11 वर जाऊन पोहोचली आहे. 32 धावा इथे बनवायचे आहेत. हा चेंडू देखील अतिशय चांगला टाकलाय संदीपनं. स्वतः सिली मिडॉन वरून चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव मिळेल. नारायण पाटील सरने आज गब्बरची आठवण करून दिली. 2 झेल टिपले आणि अगदी शिखर धवन जसं झेल घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला आनंदोत्सव साजरा करत होते तसा आनंदोत्सव साजरा नारायण सर देखील करताना पाहायला मिळत आहेत कासनी संघाकडून. हा चेंडू बघूया. इथे शॉर्ट फाईन लेग रिजन मधून चेंडूला उचललाय. सुरेश गरज सरांचा इशारा येतोय. वाईट प्लस 22 बॅलेन्स कमी आहे. खर्च कमी करावा लागेल कारभाव संघासाठी कारण की 24 मध्ये 32 रोखायचे आहेत आणि असे अतिरिक्त चेंडू जर तुम्ही फेकले तर नक्की ते संघाला कुठेतरी पराभवाच्या खाईत घेऊन जातील. धावसंख्या 14 धावा झालेत 9 चेंडू मध्ये. हा चेंडू बघूया बॅकफुटला जाऊन चेंडू लागते. लेट कट केला आहे. इथे शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक नरेश कारभारीकडून चुकी आणि चुकीला माफी नाहीये. चौकार येतोय. गंगाराम तिसकरनं आता गोलंदाजांसाठी सलग 2 चेंडूवर जर 2 विकेट घेतले तर 100 आहेत. मनोज डॅनीला 200 रुपये दिलेत. 1 चौकार आणि 1 षटकारासाठी. धन्यवाद गंगाराम तिसकर. ते कारभाव संघाचे चाहते आहेत आणि त्यांच्या खेळाडूंचा मनोबल वाढवण्यासाठी हे पारितोषिक त्यांनी लावलं आहे. इथे फटका फसलाय. किशोर पाटीलनं टिपलाय झेल आणि फलंदाज बाद नारायण पाटील इज गॉन. महाराजांचा इतिहास महाराजांचं नाव जरी डोळ्यासमोर आलं तरी एक डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती जणू काही उभी आहे. नक्की शरद हलके अमरस्फोट कासने संघाचे एक उंचपुरे असे खेळाडू मैदानामध्ये उतरलेत. शरद हलकेना तुम्ही हलक्यात घेऊ नका. कोब्राबाईंनी सकाळी आपल्या नानकर संघाला आशीर्वाद दिला. पडगाव पोलीस स्टेशनच्या इथे हा फटका बघा किती सुरेख सजवलाय. अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हा चेंडू शिदा चाललाय सीमापार. चौकार. बावीस बनल्यात. आता फक्त 10 ची गरज आहे. 11च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये आलेत 22 आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये 5च्या सरासरीनं बनवायचे 10. वेलकम सुनीलदादा पाटील. या पण मान्यवर कक्षामध्ये. नक्कीच आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि सुरेश सारंग ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच ज्यांच्या मातोश्री राहिलेले आहेत. चांगले व्यक्तिमत्व. 12 चेंडू 10
आणि गोलंदाजीसाठी आलेत किशोर पाटील. 12 चेंडूमध्ये 10 धावा आहेत. नक्कीच कारभाव संघाच्या नावी देखील कित्येक विक्रम या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आहेत. मात्र सध्या कुठेतरी या संघाचे दिवस खराब चाललेत. इथे हा चेंडू अगदी हलक्या हातानं ऑन साईडला रामदास शेळकेनं खेळून काढलाय. दुसरीचा चांगला प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 24. आता 8 पाहिजेत 11 चेंडू मध्ये. आजच्या चौथ्या दिवसातून पहिल्या फेरीचा तिसरा सामना आहे. आज सकाळच्या सत्रावर 2 विजय संपादन करून ओमसाई पिसे हा संघ क्वार्टर फायनलच्या आजच्या ग्रुप डी मधून दाखल झालाय. सुरेख चेंडू इथे बॅट कट अपील जरूर केली आणि पंचाने देखील आपला बोट आकाशाकडे दाखवलाय. फलंदाज बाद रामदास शेळके. राहुल हलके आणि शरद हलके हे दोन्ही बंधूंची जोडी आहे. नक्कीच दोन्ही चांगले क्रिकेटर आहेत. कासने संघाकडून खेळताना दोन्ही बंधूंची चांगली कामगिरी आपण नेहमीच पाहिली. राहुल हलके चालू सीझन मध्ये जॉईन झालेत तर शरद हलकेला बरेच दिवस या संघटनेमधून खेळताना झालेले आहेत. चांगले खेळाडू आहेत. शरद हलकेकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. सुनील राहुल हलकेकडे चांगली गोलंदाजी फलंदाजी आहे. तर शरद हलके देखील संघाचा एक माजी संघनायक देखील राहिलेला आहे. मात्र सध्या शरद हलकेचे जे पहिलेचे फटके होते ते कुठेतरी तो विसरलाय. बघूया राहुल टू किशोर. 10 मध्ये 8. चांगला चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा आपण चेंडू पाहिला. विकेट टू विकेट. मनोज डॅनी चेंडूला उचलतायत. डायरेक्ट हिट. इथे पंचांना प्रश्न नक्कीच पडेल दुसरी पूर्ण की अपूर्ण. सॉफ्ट सिग्नल काय म्हात्रे सर कधी सांगाल सांगा ना पटकन. बघूया तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे आणि मैदानी पंचांनी तरी ते नाबाद घोषित केले तरी देखील थोडीशी मनामध्ये शंका आहे. ते पाहिलं जाईल. ग्रामीण टेनिस.com लाईव्हच्या माध्यमातून. इथे शरद हलके बाद आहेत की सेफ आहेत, 1 धाव की 2 धावा याचं उत्तर तपासलं जाईल. फलंदाज सेफ आहेत. नक्कीच अगदी सुनील म्हात्रे सरांचा योग्य निर्णय. फलंदाज सेफ. अगदी त्यांनी सॉफ्ट सिग्नल दिला होता. चांगला निर्णय. दूध का दूध पाणी का पाणी. इथे किशोर पाटील असतात. आज धावा जरूर कमी बनवल्या. विकेट एंट्री झाली आणि त्यानंतर आज अपेक्षा होत्या कारभाव संघाकडून हा फटका चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझनला बजरंग चेंडूला उचलतायत. फक्त एक सिंगल धाव मिळेल. थ्रो बघा किती चांगला आहे. एका सिंगलनं धावसंख्या 27. 8 चेंडूमध्ये 5. 8 चेंडूमध्ये 5 धावांचं समीकरण शिल्लक आहे. बघूया शरद हलके आणि हा फटका उडवलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज झेलबाद शरद हलके.
आतमध्ये 2 आहेत आणि मैदानामध्ये आपण पाहतोय नाना गोंडली, नक्कीच अमर स्पोर्ट कासने संघाचे कर्ता धर्ता आहेत, ज्यांनी संपूर्ण 2024-25च्या सीझनसाठी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या सर्व खेळाडूंसाठी टी शर्ट, विकेट हॅट्रिक आणि सलग 3 षटकारांसाठी कलरफुल टी शर्ट स्पॉन्सर केले आहेत. बघूया, विद्यमान उपसरपंच देखील आहेत कासने ग्रामपंचायतचे. आणि 7 मध्ये 8 इथे किशोरनं या चेंडूवर विकेट घेतली तर गंगाराम तिसकर यांच्याकडून जे 100 रुपयाचं पारितोषिक आहे त्याचे ते मानकरी होतील. बघूया, किशोर पाटील, चांगला चेंडू, इथे पायचेच्या अपील, क्या बात आहे. अगदी किशोरला ठाऊक होतं की माझी इथे 2 विकेट कंप्लीट होतील. काय चेंडू फेकला होता नाना गोंडले यांच्यासाठी. सलग 2 चेंडूंवर 2 विकेट. आता 6 मध्ये बनवायचे आहेत 5, नक्की 6 मध्ये 5. आणि गंगाराम तिसकर यांचे 100 रुपयाच्या मानकरी किशोर पाटील झालेत. याआधी मनोज डॅनीला देखील 200 रुपयाचं कॅश प्राईज गंगाराम तिसकर यांच्याकडून आलेलं आहे. धन्यवाद. 6 मध्ये 5. कालवाड संघ आपण तयारीला लागा. मुकेश पाटील, नक्कीच कालवाड संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू सुनील ठाकरे याला देखील देवाज्ञा झालेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. कालवाड संघाची बरीच वर्ष या संघातून खेळताना सुनील ठाकरेनं आपल्या नावाची ओळख या संघटनेमध्ये बनवली होती. चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज होते. मात्र काही दिवसापूर्वी त्यांना देवाज्ञा झालेली आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली असेल. ईश्वर चरणी त्याने चांगली जागा मिळो, त्याच्या कुटुंबाला दुःख झेलण्याची ताकद ईश्वर त्याने देव, हीच आपण देवाचरणी प्रार्थना करू. जय हनुमान सारंगाव आणि कालिका माता कालवार असा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. नक्कीच आपल्या संपूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं सुनील ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया. 6 मध्ये 5 गोलंदाज झालेत. बजरंग भाऊ, गोलंदाजाचं नाव सांगा. डॉक्टर मनीष, क्या बात आहे. सॉरी, आता तुम्हाला मी समोरून पाहिला. वा, यस. आज कुठेतरी फलंदाजीतून फक्त 10 धावा दिलेत. आज उमेश कारभारी संघामध्ये नाही आहेत. फलंदाज सुधीर आलेत आणि स्ट्राईकला आहेत राहुल हलके. 6 मध्ये 5. सामना सोडणार नाही आहेत. खारबाव संघ एक जिद्दी खेळाडू आहे, जिद्दी संघ आहे. नक्की 6 मध्ये 5. इथे किशोरनं सामना पुन्हा एकदा बनवला नाही तर चौथ्या गोलंदाजाला इथे गोलंदाजी टाकण्यासाठी संधी दिलेली आहे. बघूया, राहुल हलके. अगदी इनफिल्डच्या आतमध्ये आपण प्रदीप जोशी सरांना देखील पाहतोय. आणि बघूया, इथे चेंडू अगदी प्रदीप जोशी आणि शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक नरेश कारभारी यांनी उचलला. अपील तर जरूर झाली. इथे 2 धावा राहुल हलकेनं पूर्ण केलेत. दोन धावेने संघाची टोटल 29. आता 5 मध्ये 3. नक्कीच मनीष शिवारी व्यवसायाने डॉक्टर आहेत. नक्कीच क्रिकेट पासून कोणी दूर नाहीये. डॉक्टर, वकील, इंजिनियर, नगरसेवक, गावचे पोलीस पाटील असतील, सरपंच, उपसरपंच. आणि हा चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझनला. विजयी चौकार. अभिनंदन अमर स्पोर्ट कासने आणि हार्ड लक टफ लक कालिका माता खारबाव. हार्ड लक प्रदीपजी जोशी, ऑल टीम खारबाव. आणि बेस्ट ऑफ लक नाना गुंडली, भगवानजी भोईर अँड संगणक नानू सुतार. आणि या स्पर्धेमध्ये एका ओव्हरमध्ये ज्यांनी 5 विकेट घेतल्या आणि या स्पर्धेची ज्यांनी 3री विकेट हॅट्रिकच कंप्लीट केली, सुभाष भोईर. मॅन ऑफ द मॅच
खेळाडू सुभाष भोईर आपण यायचं आहे. नक्कीच भगवानजी भोईर, नाना गोंडली, नक्कीच मिलिंद भाऊसाहेब पाटील देखील आज आहेत. क्या बात आहे. मिलिंद भाऊसाहेब आपण या मान्यवर कक्षामध्ये. नाना गोंडली, नारायण सर आपण यायचं आहे. हॅडलॉक संदेश भाऊ, भाऊ पाटील यांचे बंधू आहेत संदेश पाटील.